क्रिकेट जगतातून आता एक मोठी बातमी येते। अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। अजिंक्य रहाणेनं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। भारतीय क्रिकेट संघात अजिंक्य रहाणेनं मोठं योगदान गेल्या काही वर्षात दिलेलं आहे। तो अजिंक्य रहाणे आता निवृत्त होतोय। विजय साळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, अजिंक्य रहाणेची निवृत्ती अपेक्षित होती की अचानकपणे त्यांनी ही निवृत्ती घेतलेली आहे? अगदी कसं म्हणायला लागलं तर अपेक्षितच होती। याचं कारण अजिंक्य रहाणे हा गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या तिन्ही फॉर्मॅटच्या संघामध्ये आपल्याला दिसत नाही। मग कसोटी क्रिकेट असेल, वन डे क्रिकेट असेल आणि T20 क्रिकेट असेल। त्यामुळे अतिशय त्याला वाटेल अशा योग्य वेळी त्यानं पुढे जाण्याचा एक निर्णय घेतलाय आणि तो त्याच्या दृष्टीने निश्चितच आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, डोंबिवलीतल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातला मुलगा, त्याचे आई वडील स्वप्न बघतात आपल्या मुलाला सर्वोच्च स्तरावर खेळण्याचं। 7व्या वर्षी तो लोकलनं प्रवास करू लागतो, भारतीय संघात मुंबईनंतर भारतीय संघात प्रवेश मिळवतो। 85 टेस्ट मॅच, 5000 पेक्षा जास्त धावा, 90 वन डे, 2962 धावा, 20 2020 त्यातही चांगली कामगिरी। असा जो अजिंक्य रहाणे ज्यानं भारताला ऑस्ट्रेलियात जिंकून दिलं एक कर्णधार म्हणून, जेव्हा मोठे मोठे खेळाडू आपल्या संघात नव्हते। त्यामुळे अजिंक्य रहाणेची कारकीर्द जरी आपल्या अपेक्षेच्या तुलनेत लवकर संपली असली तरी ती अतिशय अविस्मरणीय ठरली आहे, यात शंका नाही। माधवी, नक्कीच अजिंक्यची ही कारकीर्द अतिशय अविस्मरणीय अशी ठरलेली आहे आणि अनेक युवकांना प्रेरणादायी अशीच ही त्याची कारकीर्द ठरलेली आहे। विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निवृत्ती जाहीर करताना अजिंक्य रहाणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। Every single day, every innings, every opportunity I got to bat, the dream was always to wear the India cap. I lived by one simple rule: always put my country and my team ahead of myself. I played this game with complete honesty, and I have always believed that if your intent is right, the game will always take care of you. Since the time I made my debut as a first-class cricketer, Indian cricket has grown tremendously, and I feel so proud to have been the part of it over the last 20 years. While my chapter as an Indian cricketer comes to an end, my journey with the game doesn't. I look forward to helping the next generation, sharing the values this sport has taught me, and giving back to the game that has given me everything. तर निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य चांगलाच भावुक झालेला आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सगळ्या फॉर्मॅटमधून त्यानं निवृत्ती जाहीर केलेली आहे। तर MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची अजिंक्य रहाणेच्या या निवृत्तीवर प्रतिक्रिया आलेली आहे। अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनं भारतीय क्रिकेटमधील एका उल्लेखनीय पर्वाचा अंत झाल्याचं त्यांनी म्हटलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।